वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. तर गणपती बसले आणि मी मुंबईला चाललो आहे गणपती बघायला. आज वेनसडे आहे, सो अजून 2-3 दिवस गणपती आहेत. सो बघूया कशी जर्नी होती आहे. सध्या मी ट्रेनमध्ये नाशिकवरनं डिपार्चर केलेलं आहे. CSMT किंवा दादरला उतरेल. बघूया कसा होतं आहे ब्लॉग. एन्जॉय द ब्लॉग गाईज. जस्ट रीच द मुंबईला आलो आहे. CSMTला उतरलो, लास्ट स्टॉप होता. सो आता इकडनं लोकलनी मी शॉपवरती जाणार. शॉपवरनं परत घरी जाऊन आज दिवसभर आराम करेल. सो आणि उद्यापासून गणपतीला एक्सप्लोर करायला स्टार्ट करणार आहे. सो बघूया कुठले कुठले गणपती बघतो आणि कसा आजचा दिवस अजून पुढचे 2-3 दिवस कसे जातात. म्हणजे ट्रेनमध्ये ब्लॉग करायला जास्त जमलं नाही. सो मी आता काही गोष्टी क्लिअर करतो. मी मुंबईला आलो आहे गणपती बघायला. सो मी आता CSMTवरनं परत भायखळ्याला आलो. बिकॉज माझी जी एक्सप्रेस ट्रेन होती CSMTपर्यंत होती. तर तिकडनं मी लोकांनी आता भायखळ्याला आलो. भायखळ्याला माझ्या बाबांचं शॉप आहे. तर मी शॉपवरती आता जाणार, थोड्या वेळ थांबणार. त्यानंतर मी घरी जाणार आणि माझा आजचा प्लॅन असा आहे की मी आज आराम रेस्ट करेल आणि उद्या फ्रेंड्ससोबत मी गणपती एक्सप्लोर करायला जाणार आहे. सो बघूया आजचा नाही पुढचे कसे दिवस जात आहेत. तो गाईज शॉपवरनं डायरेक्टली घरी आलो. ऑलमोस्ट 4-4:30 वाजता. थकले होतो त्यामुळे रेस्ट घेतली थोडी. आणि आता इव्हिनिंगला मी आणि सार्थक आम्ही बीचवरती चाललो थोडं एन्जॉय करायला. सार्थकला काही खेळायचं होतं. सो हो माहिती आहे. क्लायमेट चेंजमुळे थोडी सर्दी झाली आहे. जास्त नाही बट नॉर्मल थोडंसं असं थकल्यासारखं वाटतं आहे. बघूया थोड्या वेळाने अभि वगैरे घेऊन टाकेल. आता बघूया बीचवरती काय करतो आम्ही. सार्थक किती खेळतो. ओके सो लेट्स गो. बीच अँड नाव वी विल एन्जॉय. टाईम खूप झाला आहे. सनसेट पण होऊन गेलेलं आहे. आता फक्त लाईट्स मी दिसत आहे. सो बघूया काय माहीत नाही मला. आता मी सार्थकला बोललो होतं की उद्या जाऊ, बट त्याचं चाललं होतं की नाही आजच जायचं. फर्स्ट ऑफ ऑल सार्थक हा माझा लहान भाऊ आहे. बघू शकता की 2 दिवसानंतर गणेश विसर्जन आहे. सो पूर्ण तयारी इथे चालू आहे. बीचवरती गर्दी पण फार कमी आहे. इथे तुम्ही बघू शकता की फूड काउंटर्स वगैरे पण आहे. मी आता माझे व्हिडिओ चेक करत होतो. व्हिडिओजमध्ये माझं हेड कट होतं बिकॉज कॅमेरा थोडं जास्त जवळ धरला होता. आय थिंक आता प्रॉपर दिसतं आहे. सो आम्ही आता बीचवरती बसलो आहे. पाण्यामध्ये पण जाता येतं आहे, अलाव केलं आहे पाण्यामध्ये जाण्यासाठी. सार्थक इथे मस्त खेळतो आहे. त्याने त्याचे टॉयज आणले होते. बघा तर सार्थक काय बनवतोय तू? पिरॅमिड बनवतोय. ओके सो आपण बघू सार्थक कसं पिरॅमिड बनवतो. पिरॅमिड or mountain, what you want to say? Chotu sir is ready. So let's see. We will drop a water over here. Now we will enjoy over here for some time. Let's see what next we do. गाईज खूप गर्दी वाढली आता. रात्रीचं टाईम झालं आणि यू कॅन सी मरीन ड्राईव्ह. ॲक्च्युली मरीन ड्राईव्ह इथे आहे बट आता ते पूर्ण एक्सटेंड झालं आहे बीचपर्यंत. सो इथे इकडनं पूर्ण असं बसण्यासाठी आता अवेलेबल आहे. रोडच्या कडेला आपण बोलू शकतो की त्याला वॉकिंग करण्यासाठी पण स्पेस भरपूर ॲड केलेला आहे. नवीन झालं आहे. मी उद्या किंवा परवा गेलो तिथे तुम्हाला दाखवलंच नवीन कसं झालं. गाईज पाऊस चालू झाला आहे. सो आम्ही आता इथनं निघतो आहे. आणि ॲक्च्युली मी लॅपटॉप माझ्यासोबत कॅरी करत नाही. सो त्यामुळे मी मुंबईच्या सिरीजला पार्ट्समध्ये डिवाईड करून अपलोड करणार आहे. सो हा फर्स्ट पार्ट होता आजच्या दिवसाचा.
उद्याचा गणपती एक्सप्लोर करण्याचा एक वेगळा करा आणि विसर्जनचं पण एक वेगळा करायचं ट्राय केलं. बिकॉज मोबाईलमध्ये एवढं स्टोरेज डेटा ठेवणं मुश्किल आहे आणि एडिटिंगला पण खूप मोबाईल हँग करेल माझा. सो त्यामुळे मी हा फर्स्ट पार्ट अपलोड केला आहे. जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक करा आणि वेट फॉर द नेक्स्ट पार्ट. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग अँड प्लीज डू सबस्क्राईब द चॅनल टू गेट द नोटिफिकेशन ऑफ द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.